नमस्कार मित्रांनो, तर मी आज आलो होतो पाणीपुरी खायला. हे पाणीपुरीचं स्टॉल आहे जिजामाताजवळ. जसं फ्रीवेचा ब्रिज तुम्ही क्रॉस कराल RCFकडे जाताना तिथेच हे स्टॉल आहे. ठीक आहे, माहुलकडनं येताना फ्रीवेचा ब्रिज क्रॉस करायचा, RCFकडे जाताना हा स्टॉल आहे. ह्याच्या आधी हे जे वडील बनवायचे, वडिलांना त्यांनी आता रिटायरमेंट दिलेली आहे 3-4 वर्षापासून. चांगला शिकलेला मुलगा आहे, कॉलेज करतो आहे, MBA होतो झालेला ह्याचा आणि बिझनेस करत आहे असा. त्यानंतर वडिलांना रिटायरमेंट करून घरी पाठवलं आणि चांगलं घर बांधलेलं आहे गावी. सांगतो बंगला वगैरे व्यवस्थित बांधलेला आहे. आणि बघा हा बिझनेस करतो. संध्याकाळी 5 वाजता लावतो ते 10 वाजेपर्यंत. त्याच्या जीवावरती सगळं ह्याच्यात चाललेलं आहे. प्लस त्याचबरोबर शिक्षणही करतो. मेहनत आहे, बाकी काय नाही. असं दुसरं काय मी म्हणत नाही. मेहनत आहे मुलाची आणि टेस्ट पण चांगली असते, क्वालिटी असते मेन, आणि अमाऊंट पण कमी आहे इतरांपेक्षा तरी. भरपूर गर्दी लागलेली असते. भरपूर म्हणजे हा जुना असल्यामुळे इथे भरपूर जणं येतात. पाणीपुरी किंवा शेवपुरी आणि दहीपुरी असं वेगवेगळे प्रकारे. रगडा पण भेटतो याच्याकडे स्वाद घ्यायला. आत्ताच हे लावलेलं आहे. मी पण आता चालू मी पाणीपुरी मागितली याच्याकडनं. गर्दी होती जरा, त्यामुळे मला लेट झालं घेण्यासाठी. बोलो लाव बाबा लवकर लाव. पाणीपुरी लावायला सुरुवात केली भावड्यानी. मी कधी पण आल्याच्यानंतर याच्याकडं टिकी मिठी पाणीपुरी घेते, म्हणजे मीडियम कांदा घेतल्याच्यानंतर हा आपल्याला पाणीपुरी देत आहे. असंच मस्तपैकी आनंद घेत राहील. आणि खरंच गरम रगडा असतो, व्यवस्थित सगळं असतं, पोटाचा काय प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे ठीक आहे. तेवढा ते काका आले, तिथे ॲड्रेस विचारायला लागले कुठे काय आहे, कोण तर सांगितलं जरा पाठी जावा तिथे आहे ॲड्रेस कोण. असं या प्रकारे हा आपला भंट्या चालू आहे पाणीपुरी बनवायला. तर एकच नंबर पाणीपुरी होती. एकच प्लेट खाली 30 रुपये. सध्याच्या काळामध्ये जे युद्ध चालू आहे त्यामुळे सगळ्यांनीच आपले रेट वाढवलेले आहेत. पहिले 25 रुपयाला पाणीपुरी भेटायची, आता 5 रुपये भाड्याने वाढवलेले आहेत. हा भाव पण मस्तपैकी ताव घालत आहे, पाणीपुरीची खात आहे. हा बघा आपला मित्र. चला बंटा, बाय 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 बाय.